नमस्कार मंडळी, मी सृष्टी. तर सकाळचे 5:30 झाले आणि कुर्चा हा पार्ट 3 आहे आणि मी आज ट्रेकला जाणार. तयार होऊन आम्ही मडिकरी बस स्टँड जवळ आलो, कारण इथूनच मंडलपट्टीसाठी जीप मिळतात. पीक पर्यंतचा रस्ता खूप ऑफ रोड आणि खडकाचा असल्यामुळे इथून लोकल जीपनेच जाता येतं. मी आता मंडलपट्टीच्या टॉपला आले आणि इथे खूप दुःखद थंडी आहे. मला दाखवते, म्हणजे काहीच दिसत नाही आहे समोरचं, काहीच. आणि ते मला असं वाटलं होतं की आम्हाला असा ट्रेक करावा लागेल, पण ट्रेक नाही, आम्ही जीपनेच वर आलो. मंडलपट्टी पीकवर इतकं दाट धुकं होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं. अगदी ढगांमध्ये उभं राहिल्यासारखं वाटत होतं. काहीच दिसत नाही. आम्ही सनराईज बघायला आलो होतो. आता आम्ही मंडलपट्टीवरून खाली आलो. खूप म्हणजे बेकार हवा येत होती आणि त्याच्यातून पण असे पाण्याचे शिंतोडे असतात ना, ते ओलं करून गेलं. पाऊस नाही, पाऊस असा प्रॉपर नाही. आता आम्ही निघतोय वॉटरफॉलला. बेकार थंडी आहे वरती, आणि वरती जाऊन काय दिसलं नाही ही वेगळी गोष्ट आहे. बट ठीक आहे, आता काहीतरी म्हणजे तो फेमस स्पॉट आहे कर्नाटकमधला, म्हणून आम्ही इथे आलो होतो. हाय हाय, हॅलो हॅलो सृष्टी दीदी. तो आता आम्ही जरा पेटपूजा करायला आलो, नाश्ता करतो थोडासा आणि मग वॉटरफॉलला निघतो. वॉटरफॉलला जाण्याच्या आधी आम्ही आलो उडुपी हॉटेलमध्ये नाश्ता करायला. सगळ्यांना एवढ्या भुका लागल्या होत्या की सगळ्यांनी पटापट डोसे आणि वडाचा नाश्ता केला. आता नाश्ता करून निघालोय. एकदम ऑथेंटिक असं साऊथ इंडियनचा तो नाश्ता, असा इडली डोसा सगळं खाऊन निघालोय. तर इथे एक चांगला व्ह्यू आहे, त्याच्यासाठी आम्ही थांबलोत फोटोसाठी. सगळे फोटो काढतायत, पण जरा रिस्की आहे कारण गाड्या येतात जात आहेत. आता आम्ही फोटो काढताय. तसंच ही आमची छोटी बहीण सृष्टी इकडे बघ. असं नको घेऊ दीदी, असं नको घेऊ, बोटावर घे ग. थांब ना भाई, थांब ना. लागतोच सगळ्यांना सायलेन्सरचा चटका. मतलब जाने का किधर भी गू खाने का ना, गू खाने का छोड़ने का नहीं. अशी बहीण आहे ही, बोलून दाखवते घालून पाडून. अशी बहीण नको देऊ रे देवा कोणालाही, प्लीज. गू खाने का छोड़ने का नहीं ना, गू खाने का छोड़ने का नहीं. हाँ, बिचारीला चटका लागला. हात तोड़ लेने का, पैर तोड़ लेने का, सब करने का. बरोबर. कुर्गचं वेदर खरंच अनप्रेडिक्टेबल आहे, कारण एका मिनिटाला ऊन तर पुढच्या मिनिटाला पाऊस. या मस्त वेदर सोबत आम्ही पोचलो इरपू वॉटरफॉलला. हा वॉटरफॉल एंट्रन्स गेट पासून 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे. नमस्कार मंडळी, मी सृष्टी. तर हा आहे कुर्गचा 4th पार्ट. तर आज आम्ही जाणार आहोत पॅलेस आणि चर्चला. तर तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा शेवट. तुझ्यापेक्षा मी छान दिसते. मी छान दिसते, मी प्रिटी दिसते. जसं बोलशील तिथे छान दिसते. मी बोलेल ना तेव्हाच खरं असतं ते. तू तुझे मनाचे श्लोक बोलशील तू थोड्या वेळानंतर. बोललेली ना की चांगली 3 दिवस तेच बोल. नाही 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 नाही, तो आउटफिट पिंकवाला तो चांगला वाटतो. ओके, त्याला मी छान बोलली. त्यानंतर कुर्त्यामध्ये तर पापच वाटत होती. ठीक आहे. चिकन बिर्याणी खायची आता, आणि व्हेजवाल्यांनी पण व्हेज बिर्याणी खायची. व्हेज बिर्याणी आणि सोबत रस्सा काय असेल ना तर तो. चला, आज बिर्याणीचा बेत आहे. तारास मंगळवर काय आहे?
पण तू कोणते वार खाते? फक्त बुधवार, रविवार, फ्रायडे, मी वेनसडे, फ्रायडे, सॅटरडे, गणपती. आता आम्ही आलो आहोत RR हॉटेलमध्ये इकडची फेमस चिकन बिर्याणी खायला. चिकन बिर्याणी. कोण मटनवाला आहे का? मटन नाही ना तू? नाही पण तर नमस्कार गाईस, मी श्रद्धा, सृष्टीची बहीण आहे. तर आज आम्ही आलो आहोत हॉटेल RRR म्हैसूर येथे खास चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी खाल्ली तर किंवा व्हेज बिर्याणी ट्राय करायला, एकदम ऑथेंटिक जेवण ट्राय करायला. सो आम्ही तुम्हाला आमचे रिव्ह्यू सांगतो की आम्हाला कसं वाटतं. 8 तासात तिखट, स्पायसी, मिडियम स्पायसी आहे. 8 तासात कनेक्टिंग फ्लाईटचे फ्लेवर पण लागतो थोडासा स्पायसी. आता आम्ही खाऊन आलो आहोत म्हैसूर पॅलेसला. इकडचा फेमस पॅलेस आहे. आता आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. चला बघा इथे किती सुंदर आहे यार. ही सगळी माहिती आतमध्ये म्हैसूर पॅलेसमध्ये आलो. खूप काय बोलतात, खूप जर्नी करून आलेलो आहोत आणि अजून पण खूप मोठे मोठे किस्से होतात आमच्यासोबत. आणि एवढे छान वास्तू आपल्याला 150 रुपयाला बघायला मिळणं हीच खूप मोठी गोष्ट. मुंबईला कसं ते गेटवे ऑफ इंडिया आहे, तसं इकडे आहे. असे फोटोग्राफर्स वगैरे आहेत, फोटोज काढायचे वगैरे. इथे कुठे गेली? माय गॉड, काय दिसतीये. ग्लासमध्ये छान दिसत. म्हैसूर पॅलेस याला अंबाविलास पॅलेस असंही म्हटलं जातं. हा पॅलेस ओडेयार राजघराण्याचा राजवाडा होता आणि आजही भारतातील सर्वात सुंदर राजवाड्यांपैकी एक मानला जातो. आत गेल्यावर भव्य दरबार, कल्याण मंडप, रंगीत काचेचे छत, मोठमोठे झुंबर, सुंदर कोरीव काम, राजांची सिंहासनं, शाही पोशाख, शस्त्रांचा संग्रह, जुनी चित्र आणि अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. हे बघा, हे म्हैसूर पॅलेसचे महाराज आहेत. आमचा पूर्ण पॅलेस बघून झाला. आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहोत. आता आम्ही चर्चला आलो आहोत. आता चर्च बघू कसं आहे आतमध्ये. तुम्हाला मी बाहेरून दाखवते. खूप मस्त चर्च. म्हैसूर शहरामधलं एस्टिपोलियन कॅथेड्रल हे चर्च भारतातील सर्वात सुंदर आणि भव्य चर्चपैकी मानलं जातं. आणि हे चर्च 1933 मध्ये बांधलं गेले. आणि या चर्चची खास गोष्ट म्हणजे निओगॉथिक आर्किटेक्चर. आणि या चर्चची हाईट साधारण 175 फूट आहे. आणि दुरूनही सहज दिसतं हे चर्च. सो गाईस, आमचं संपूर्ण कुर्ग बघून झालं आहे. आमची ट्रिप झालेली आहे फायनली. आणि आता आम्ही निघालो आहे मुंबईला. पण आमचा एक प्रॉब्लेम झाला आहे की आमची गाडी अजून, म्हणजे तिचं काहीतरी काम आलं आहे थोडंसं. ते अजून काम चालू आहे. आम्ही 4 वाजल्यापासून इथेच होतो. अजून काम झालं नाही आहे. वेट करतो आणि मग आम्ही निघू मुंबईला. तर मी माझा ब्लॉग इथे सेंड करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.